प्रश्न पहिला, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कुठे झाला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, पुणे. प्रश्न दुसरा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, 1827. प्रश्न तिसरा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा मूळ व्यवसाय काय होता? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. प्रश्न चौथा, भारतात मुलींसाठी पहिली शाळा कोणी उघडली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, सावित्रीबाई फुले. प्रश्न पाचवा, मुलींसाठी पहिली शाळा पुण्यात कुठे सुरू केली गेली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, भिडेवाडा. प्रश्न सहावा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, 1873. प्रश्न सातवा, महात्मा फुले यांना महात्मा पदवी कोणी दिली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, जनतेने. प्रश्न आठवा, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, महात्मा फुले. प्रश्न नववा, महात्मा फुले यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, 1890. प्रश्न दहावा, शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिले आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, महात्मा फुले. प्रश्न 11वा, महात्मा फुले यांनी पहिले नाटक कोणते लिहिले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, तृतीय रत्न. प्रश्न 12वा, बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, 1863. प्रश्न 13वा, महात्मा फुले यांचे पहिले पुस्तक कोणते होते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, तृतीय रत्न. प्रश्न 14वा, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक कधी प्रकाशित झाला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 1891, मरणोत्तर. प्रश्न 15वा, महात्मा फुले यांचा मूळ गाव कटगुण कोणत्या जिल्ह्यात आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, सातारा. प्रश्न 16वा, महात्मा फुले यांनी विधवा पुनर्विवाह कुठे घडवला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, गोखले बागेत. प्रश्न 17वा, महात्मा फुले यांचा विरोध कशाला होता? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, अस्पृश्यता आणि हुंडा. प्रश्न 18वा, महात्मा फुले यांनी 1877च्या दुष्काळात काय केले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, अनाथ आश्रम सुरू केले. प्रश्न 19वा, अखंड काव्य कोणी रचले आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, महात्मा फुले. प्रश्न 20, महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, यशवंत डॉक्टर. प्रश्न 21, महात्मा फुले यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन कोण म्हणाले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, सयाजीराव गायकवाड. प्रश्न 22, सरस्वती मंदिर शाळा कोणासाठी चालू केली गेली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, मुलींसाठी. प्रश्न 23, महात्मा फुले यांच्यावर कोणाचा प्रभाव पडला होता? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, थॉमस पेन. प्रश्न 24, विष्णू शास्त्री चिपळूणकर कोण होते?
बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए फुलेंचे टीकाकार. प्रश्न 25. महात्मा फुले यांना किती भाषा अवगत होत्या? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मराठी, इंग्रजी, उर्दू इत्यादी. प्रश्न 26. विद्याविना मती गेली हे कोणाचे वाक्य आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी महात्मा फुले. प्रश्न 27. जाती निर्मूलन महात्मा फुलेंचा मुख्य केंद्रबिंदू होता का? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए हो. प्रश्न 28. महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव काय होते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सावित्रीबाई. प्रश्न 29. गुलामगिरी हे पुस्तक कोणासाठी लिहिलं आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी दलित आणि बहुजन समाजाला. प्रश्न 30. महात्मा फुलेंनी केशवपन संप कुठे केला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए तळेगाव, ढमढेरे, ओतूर.